नमस्कार। आज बांधकाम कामगारांसाठी मोठी अपडेट ही आलेली आहे। सरकार आजपासून सर्व बांधकाम कामगारांना जे आहे ते आज 30 मोफत भांडी संच जे आहे ती वाटप करणार आहे। आता कामगार जे आहे त्यांनाचे जे 30 भांडी संच आहे ते सरकार जे आहे ते देणार आहे। आता याच्यामध्ये ते अर्ज कसा करायचा ते पण आपण या व्हिडिओमध्ये आज बघणारच आहोत। तर देवेंद्र फडणवीसांनीच आज हे बयान जे आहे ते केलेलं आहे। विकास व कल्याण हे बांधकाम कामगारांना 30 भांडे मोफत देण्याचं हे मोठं बयान जे आहे ते देवेंद्र फडणवीसांनी आज केलेलं आहे। तर बघून घ्या आपण याचं कसं जे आहे अर्ज कसा करायचा ते पण आपण या व्हिडिओमध्ये आज बघणारच। पहिलं मी तुम्हाला कोण या योजनेमध्ये लाभ जे आहे ते घेऊ शकतं ते मी तुम्हाला सर्वप्रथम इथे सांगतो आणि नंतर अर्ज कसा करायचा ते पण मी तुम्हाला इथे सांगतो। तर ही योजना खास करून बांधकाम महिलांसाठी आहे। त्यासाठी महिला मजूर महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळात जे आहे ते नोंदणीकृत असणे आवश्यक आहे। मित्रांनो, म्हणजे जे बांधकाम कामगार आहे त्याच्यामध्ये तुमची जी आहे ती नोंदणी जी आहे ते आवश्यक असणे जे आहे ते गरजेचं आहे। तर त्यांनाच हे बांधकाम कामगाराचे जे आहे 30 भांडे जे आहे ते इथे मिळणार आहे। तर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे। तसेच आधार कार्ड, नोंदणी प्रमाणपत्र आणि ओळख प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे अर्ज करताना सादर करावी लागतात। मित्रांनो, तर बघून घ्या तुमच्याकडे आधार कार्ड हे सर्व जे ओळखपत्रे जे कागदे आहे तुमच्याकडे बांधकाम कामगाराशी जे निगडीत जे कागदे आहे ते सर्व कागदे जे आहे तुम्हाला ते इथे असणे जे आहे ते गरजेचे आहे। तर बघून घ्या, केवळ पात्र महिलांनाच, केवळ पात्र ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहे अशाच महिलांना जे आहे ते इथे या योजनेचा लाभ जो आहे तो मिळू शकणार आहे। म्हणजे पात्र ज्या महिलांनी या योजनेचा पहिला फॉर्म भरलेला आहे, ज्या या योजनेसाठी पात्र झालेले आहे त्याच महिलांना जो आहे इथे जो आहे अर्ज झालेले आहे त्यांना जे आहे भांडी संच जो आहे तो मिळू शकतो। तर बघून घेऊ आपण याचा अर्ज कसा करायचा ते पण आपण बघून। आता अर्ज कसा करायचा तर बघून घ्या। अर्ज करण्याचे जे आहे मी प्रक्रिया सांगतो तुम्हाला। मोफत भांडी संच मिळण्यासाठी लाभार्थ्यांची स्थानिक बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात अर्ज करावा लागतो। मित्रांनो, बघून घ्या, कल्याणकारी मंडळ आपलं जे तालुक्याला कल्याणकारी मंडळ जे असतं बांधकाम कामगारांचं तिथे तुम्ही जो अर्ज आहे तो ऑफलाईन जाऊन तिथे अर्ज तुम्ही डॉक्युमेंट घेऊन तुम्ही जाऊ शकता आणि तिथे अर्ज करू शकता। आता अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे। पात्रतेची पडताळणी झाल्यानंतर लाभार्थ्यांची 30 भांड्याची सेट मोफत देण्यात येतो। मित्रांनो, जो पात्रतेची पडताळणी झाली तुमची तर तुम्हाला हे 30 भांडे जे आहे ते मोफत सेट जो आहे तो मिळून जाणार। आणि आता याच्यामध्ये काही जिल्ह्यात ऑनलाईन अर्ज करण्याची सोय देखील उपलब्ध करण्यात आली आहे। मित्रांनो, आता काही जिल्ह्यात जी आहे ती ऑनलाईन पण तुम्ही आता अर्ज करू शकता। तुम्ही कोणत्याही नेट कॅफेवरती जाऊन तुम्ही हा अर्ज जो आहे तो ऑनलाईन जे आहे ते भरू शकता। तुम्हाला 30 भांडे जे आहे ते मिळून जाणार, पण तुम्ही अर्ज हा केलेला असावा आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र झालेले असावे तर तुम्हाला हे 30 भांडे जे आहे ते एकदम मोफत तुम्हाला इथे मिळून जाणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।